हाय गाईज, वेलकम इन आवर हॅलो टीचर्स चॅनल. आपण सर्वजण सेतू ब्रिज कोर्स इयत्ता 10वी इंग्रजी विषयाचा अभ्यास करीत आहोत. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट 10 ॲक्टिव्हिटी सेकंड अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया. लर्निंग आउटकम्स, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग, instructions for teachers, parents, facilitators, introduce the activity in simple language, tell the importance of the activity, encourage the learners, ask the learner to identify new constructions through reading, instructions for students, read the passage carefully, participate actively, take help of your parents, teachers or friends. यामध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटीज आहेत. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड डू ॲज डिरेक्टेड. इथे काही सेंटेन्स दिलेले आहेत. ते सेंटेन्स आपण वाचायचे आहेत आणि त्यावर आधारित डू ॲज डिरेक्टेड म्हणजे सांगितल्याप्रमाणे सूचनेप्रमाणे आपल्याला ते सोडवायचे आहेत. लेट्स सी. व्हेअर डिड यू फाइंड इट? सेकंड स्टेटमेंट आहे दिस बर्ड्स अँड लीव्स आर कॉल्ड फ्लशेस. थर्ड स्टेटमेंट आहे ओ माय पुअर मॅथिल्डे, हाऊ यू हॅव चेंज्ड. फोर्थ स्टेटमेंट आहे फेच द मर्चंट्स ॲट वन्स. फिफ्थ स्टेटमेंट आहे द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट. सिक्स्थ स्टेटमेंट आहे ट्रोजन्स कुड नॉट फोर्स दॅम टू सेल अवे. हे 1 to 6 स्टेटमेंट आहेत. त्यावर आधारित डू ॲज डिरेक्टेड. फर्स्ट, आयडेंटिफाय अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स अँड राईट. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पहिले आपण समजून घेऊया. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर प्रश्नार्थक वाक्य त्याला म्हणतात इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ज्याची एंड हे क्वेश्चन मार्कने झालेली आहे. मग ह्या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये असं कोणतं वाक्य आहे? व्हेअर डिड यू फाइंड इट हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे आयडेंटिफाय अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स अँड राईट. आता आपल्याला ह्या वर दिलेल्या सेंटेन्समधून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स शोधायचं आहे आणि ते लिहायचं आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय की ज्या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे, एक्सक्लेमेशनचं सिम्बल आहे. असं स्टेटमेंट आहे ओ माय पुअर मॅथिल्डे, हाऊ यू हॅव चेंज. चेंज नंतर एक्सक्लेमेटरी मार्क आहे म्हणून हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. त्यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटीज आहे आयडेंटिफाय अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स अँड राईट. इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्या सेंटेन्सची सुरुवात, ज्या वाक्याची सुरुवात ही वर्बने झालेली आहे, क्रियापदाने झालेली आहे असे वाक्य. मग ह्या दिलेल्या वाक्यामध्ये असं वाक्य आहे फेच द मर्चंट्स ॲट वन्स. फेच हे एक वर्ब आहे, क्रियापद आहे. या वाक्याची सुरुवात क्रियापदाने झालेली आहे म्हणून हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. फोर्थ स्टेटमेंट आहे आयडेंटिफाय अँड असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स अँड राईट. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे सिंपल वाक्य, साधं वाक्य जे आहे दिस बर्ड्स अँड लीव्स आर कॉल्ड फ्लशेस. फिफ्थ आहे आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड अँड इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि वर्ब, मेन वर्ब म्हणजे V1. ते वाक्य आहे ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. या वाक्यामध्ये टू सेल हा मेन वर्ब आहे जो टूने जोडला गेलेला आहे म्हणून हे टू सेल इन्फिनिटिव्ह आहे. सिक्स्थ स्टेटमेंट आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. जेव्हा आपण एखादा वाक्य अभ्यासतो त्या ठिकाणी काही वेळेला 2 सेंटेन्स असतात ज्या ठिकाणी ते मेन क्लॉज असतं आणि सबऑर्डिनेट क्लॉज असतं. या वाक्यामध्ये तसं सेंटेन्स आलेलं आहे द वॉल वॉज सो ब्रॉड. हे मेन क्लॉज आहे. दॅट पीपल कुड स्टँड अँड वॉक ऑन इट हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आहे. त्यानंतर सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो आपल्याला इथे दिलेला आहे, तो आपण रेफर करूया. फॅसिलिटेटर शो अ डेमो ऑफ द ॲक्टिव्हिटी. स्टेटमेंट आहे द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी.
दिस इज ॲन असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे एक सिंपल वाक्य आहे. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. वी फाइंड ॲन इन्फिनिटिव्ह टू से इन दिस सेंटेन्स. या ठिकाणी टू से हा इन्फिनिटिव्ह आलेला आहे. प्रॅक्टिस आहे. Facilitator gives many sentences to understand new constructions through reading. Learners have to identify different types of constructions through reading. Extension activity, parallel activity reinforce आहे. Read the sentences and do as directed. Throw the bits of this window. He began to paint from the age of 12. ह्या दोन्ही वाक्यांचा जर विचार केला तर पहिलं वाक्य थ्रोने सुरुवात होते म्हणजे ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये टू पेंट हा इन्फिनिटिव्ह आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे काही वाक्य दिलेली आहेत, ती वाक्य आपल्याला अभ्यासायची आहे. पुन्हा एकदा आपण सेंटेन्सचा विचार करूया. फर्स्ट सेंटेन्स, थ्रो द बीट्स आउट टू दिस विंडो. सेकंड सेंटेन्स आहे, ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. थर्ड आहे, ही स्माइल ॲट मार्गी अँड गेव हर ॲन ॲपल. फोर्थ सेंटेन्स आहे, हाऊ कुल्ड अ मॅन बी अ टीचर. डू ॲज डिरेक्टेड. फर्स्ट आहे, फाइंड अँड राईट अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स. या ठिकाणी आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स शोधायचं आहे, जे आहे हाऊ कुल्ड अ मॅन बी अ टीचर. टीचर नंतर क्वेश्चन मार्क आहे म्हणून ते इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट आहे. त्यानंतर फाइंड अँड राईट अँड असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स. या ठिकाणी असर्टिव्ह म्हणजे सिंपल स्टेटमेंट आहे. ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट आहे, फाइंड अँड राईट अ कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द अबोव सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे जे अँड बट ह्यासारख्या शब्दांनी जोडले गेलेले वाक्य, ते वाक्य ह्याच्यामध्ये आहे, ते स्टेटमेंट आहे. ही स्माइल ॲट मार्गी अँड गेव हर ॲन ॲपल. त्यानंतर फोर्थ आहे, फाइंड अँड राईट अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबोव स्टेटमेंट. ते आहे, थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो. या ठिकाणी वाक्याची सुरुवात थ्रोने म्हणजे एका वर्बने झालेली आहे. अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व केलेली आहे. याच्यात इव्हॅल्युएशन आहे. आयडेंटिफाय अँड राईट सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस फ्रॉम द कोर्स बुक. मेक अ लिस्ट ऑफ द इन्फिनिटिव्ज. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. ॲज अ ट्रायल, ॲज अ डेमो म्हणून मी काही एक्झाम्पल्स सोडवून दिलेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.